अपने के नरसापुर दुष्कर्म और हत्या मामले में सरकारी वकील अजय मिसर ने आरोपी के लिए फांसी की सजा की मांग की है। अभियोजन पक्ष का दावा है कि 39 मिनट तक बच्चे के साथ दरिंदगी की गई, जिसके वैज्ञानिक साक्ष्य, डीएनए रिपोर्ट, मेडिकल रिपोर्ट और 6 सीसीटीवी फुटेज के आधार पर आरोपी पर अपराध सिद्ध हुआ है। पुलिस ने महज 16 दिनों में 200 पन्नों की चार्जशीट दाखिल की, जिसमें दुष्कर्म, अपराध और हत्या की धाराएं शामिल है। अभियोजन ने अदालत से इसे रेयरेस्ट ऑफ रेयर मामला मानते हुए मृत्युदंड देने की अपील की है। अब इस बहुचर्चित मामले में 29 तारीख को अदालत अपना अंतिम फैसला सुनाएगी। नमस्कार। आज नसरापूर रेप अँड मर्डर केस याच्या जजमेंटचा दिवस होता आणि त्याबाबत डिटेलमध्ये आपल्याला माननीय स्पेशल पीपी श्री अजय मिसर सरांने डिटेलमध्ये काय पुरावे कोर्टात सादर करण्यात आले, कसा प्रकारे ते खटला 16 दिवसामध्ये 55 साक्षीदार आणि सगळे वैद्यकीय व जे सायंटिफिक पुरावे आहे ते प्रूव्ह करण्यात आले आणि आरोपीच्या विरुद्ध जे काही कलमा लावण्यात आल्या होत्या FIR मध्ये आणि चार्जशीट मध्ये ते सिद्ध झालेले आहेत सगळे दोष। त्यासाठी जे मेहनत प्रॉसिक्युशनने दिवस रात्र, कारण मी हे पाहिलेलं आहे की अजय मिसर सर, त्याची टीम, त्याच्याबरोबर पोलिसाची टीम, त्यांच्याबरोबर सर्व डिपार्टमेंटचे, तो FSLची टीम असू द्या किंवा वैद्यकीय अधिकाऱ्याची टीम असू द्या, ते वेगवेगळे एक्सपर्ट असू द्या, अहोरात्र ज्यांनी ते घोळ घातला, त्यातून हे सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सच्या आधारे आणि काही सायंटिफिक मटेरियल पुराव्याच्या आधारे त्या आरोपीच्या विरुद्ध ते खटला सिद्ध झालेला आहे। इन्व्हेस्टिगेशन बाबत आपण जसा टाइमलाईन बाबत विचारला होता, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी एक भयानक रोष ते लोकमनामध्ये होता। पब्लिकच्या मनात एवढा मोठा अँगर होता की घडल्यानंतर त्या दिवशी नॅशनल हायवे पुणे बँगलोर रोड ब्लॉक करण्यात आला होता आणि रोषाने भरलेले जे लोक त्या ठिकाणी होते ते उठण्यासाठी तयार नव्हते आणि त्यांनी जिद पकडली होती की आरोपी त्याचे ताब्यात देण्यात यावे। आम्हाला त्याच वेळेपासून मेसेज येत होते, काही असे व्यक्तीचे आले की मी वडील आहे, माझी पण मुलगी आहे, तुम्ही पोलीस आहात, असा घडताय, ह्या आरोपीला नक्की ह्याच्यावर कडक शिक्षा झाली पाहिजे आणि वारंवार आरोपीला आमच्या ताब्यात द्या असं सांगण्यात येत होता। त्यावेळी लॉ अँड ऑर्डरचे प्रश्न काही निर्माण झाले, त्यांना पोलीस टीमने योग्य पद्धतीने हाताळला आणि तपास जे SIT मध्ये आमची 15 लोकांची टीम होती, त्यांनी 2 तारखेला हे गुन्हा सकाळी दाखल होत आहे 2 वाजेच्या दरम्यान आणि 16 तारखेला संध्याकाळी कोर्टात चार्जशीट 15 दिवसाच्या आत दाखल करण्यात आला, कारण त्यावेळी ही त्या लोकांना जे रोषात रस्ता ब्लॉक करून बसलेले होते त्यांना आश्वासन दिला होता। त्या खटल्याची रेकॉर्ड टाइम 16 दिवसात सुनावणी पूर्ण करण्यात आलेली आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या कामी 1 मेला हा जो गुन्हा दाखल झाला होता, तर गुन्हा दाखल झाल्यापासून 16व्या दिवसात 1200 पानी चार्जशीट दाखल करण्यात आलं होतं। हे चार्जशीट परिपूर्ण होतं। यात प्रॉसिक्युशनची जी थिअरी होती की लास्ट सीन टुगेदर, आरोपीला शेवटचं जे बघण्यात आलेलं आहे त्यावेळेस आरोपीसोबत ही पीडित मुलगी जिवंत अवस्थेत बघण्यात आलेली होती। CCTV फुटेजेसमध्ये ते चित्रण कैद झालं होतं। हा सर्वात महत्त्वाचा पुरावा होता या केसमध्ये। हा गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शी कोणीही साक्षीदार नसल्यामुळे ही संपूर्ण केस सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सवर आधारित होती। या केसचा तपास करून यात जे न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचे FSLचे रिपोर्ट्स, वैद्यकीय अहवाल हे हस्तगत करण्यात आले। संपूर्ण चेन ऑफ कस्टडी ही मेंटेन करून कायद्याला जे अभिप्रेत आहे त्या पद्धतीने कोणताही
दुवा मागे न सुटता याचं चार्जशीट दाखल करण्यात आलं. चार्जशीट दाखल करण्यात आल्यानंतर आरोपींनी एंटायर चार्ज नाकारला होता. आरोपींनी चार्ज नाकारल्यानंतर ट्रायल सुरू करण्यात आली. एकूण पोलिसांचं जर आपण दोषारोपपत्र बघितलं तर 82 साक्षीदारांचे जबाब पोलिसांनी नोंदवले होते. त्यापैकी 55 साक्षीदारांची साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आली. 16 दिवसात न्यायालयात ही साक्ष नोंदवण्याचं काम पूर्ण करण्यात आलं. त्यानंतर युक्तिवाद झालेला आहे आणि आजची तारीख ही निकालासाठी जजमेंटसाठी नेमण्यात आलेली होती. आज आरोपीला हजर करण्यात आलं कोर्टात आणि कोर्टाने सर्वप्रथम प्रॉसिक्युशननी जो एंटायर चार्ज लावलेला होता हा संपूर्ण चार्ज प्रॉसिक्युशननी बियॉन्ड रिजनेबल डाऊट साबित केला आहे. ह्या निष्कर्षाला मेहरबान न्यायालय आज पोहोचलेला आहे. यात आरोपी विरुद्धचा जो BNS कलम 64 बलात्कार, BNS कलम 65(2), त्यानंतर BNS 74 विनयभंग, BNS 103(1) खून, BNS 173(2) किडनॅपिंग, BNS 140(1) ह्या खुनाच्या उद्देशाने अपहरण करणे आणि पॉक्सो ऍक्ट सेक्शन 4, 6, 8 आणि 12 हा संपूर्ण चार्ज प्रॉसिक्युशननी सक्सेसफुली प्रूव्ह केलेला आहे. हा चार्ज प्रूव्ह केल्यानंतर आज शिक्षेबद्दल युक्तिवादासाठी हे प्रकरण कोर्टाने फैलावर घेतलं. सर्वप्रथम यात आरोपीला शिक्षेबद्दल काय म्हणणं आहे याबद्दल विचारणा केली. आरोपीने जो त्याचा जबाब नोंदवला गेला होता 351 कलमाखाली, त्यात त्यांनी जो डिफेन्स घेतला होता की ह्या छोट्या मुलीला गाईचं वासून दाखवण्यासाठी मी गोठ्याकडे नेलं होतं, त्यात तिला मी कडेवर घेतलं होतं, तिथे माझा पाय अडकला पाईपमध्ये आणि मी खाली पडलो, त्यामुळे त्या मुलीला जखमा झाल्या, ती रडू लागली आणि ती रडत होती, माझ्यावर कोणी संशय घेऊ नये म्हणून तिला कॉटवर तिथे ठेवलं आणि मी निघून गेलो. हाच स्टान्स आज त्यांनी रिपीट केला. त्यानंतर कोर्टाने प्रॉसिक्युशनला विचारलं. प्रॉसिक्युशनकडनं आज जो युक्तिवाद करण्यात आला आहे त्यात हा गुन्हा अतिशय थंड डोक्याने विचारपूर्वक कटकारस्थान रचून हा गुन्हा करण्यात आलेला आहे. हा अतिशय गंभीर आणि अतिशय हा नीच दर्जाचा कृत्य ह्या आरोपीने केलेला आहे. यावर प्रॉसिक्युशनकडनं भर देण्यात आला. न्यायालयासमोर आता जी कलमं साबित झालेली आहेत त्यात